नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल छान असे खुसखुशीत तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तर सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच माप घ्या. तर मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पांढरे तीळ घेतले पॉलिशवाले तरीसुद्धा चालेल. मी बिना पॉलिशचे तर तीळ वापरलेले आहे. तर हे तीळ आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे, छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि तीळ भाजताना गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही आहे. मीडियम गॅसवरती भाजायचे म्हणजे छान अशा आतपर्यंत भाजले जातात. जास्तही करपायचे नाही, ते कडवट लागतात. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे. थंडीमध्ये तीळ खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला भरपूर असं कॅल्शियम भेटतं, कारण तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि हे शरीरासुद्धा उष्ण ठेवतं. त्यामुळे तीळ आणि गूळ थंडीमध्ये खाल्ले पाहिजे. तर बघू शकता छान असे तीळसुद्धा भाजलेत, हे काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा फक्त आपल्याला तूप टाकायचं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल टाकलं तरीसुद्धा चालेल. आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गूळ हा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याचं माप अजिबात चुकणार नाही. आता गूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. आता तिळगुळाचे लाडू करण्यासाठी पाक केवढा पाहिजे मी तुम्हाला सांगणार आहे. जास्तही आपल्याला कडक पाक करायचा नाही आहे. आता जोपर्यंत गूळ वितळतोय तोपर्यंत आपल्याला एखाद्या ताटाला मोठ्या अशा पद्धतीने खाली तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता हे कशासाठी लावायचे तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे. तर बघू शकता हळूहळू हे गूळ वितळायला लागलेलं आहे. आता गुळाचा आपल्याला जास्तही कडक पाक करायचा नाही किंवा जास्तही सैलसर नाही करायचा. तर ते पाक चेक कसं करायचं ते पण मी सांगते. तर बघू शकता पूर्ण गूळ वितळलेलं आहे. आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब आपल्याला पाकाचे टाकून बघायचे किंवा गुळाचे. आणि हा गूळ असा लगेच पाण्यामध्ये बघा अशा पद्धतीने विरघळतो, लगेच हातावरती येत असं विरघळतोय, म्हणजे अजून पाक तयार नाही झालेला आहे. तर आणखी 1 ते 2 मिनटं आपण याला व्यवस्थित असा पाक शिजवून घेऊया. कमीच गॅस ठेवायचा, फास्ट गॅस अजिबात नाही ठेवायचा. कमी गॅसवरती आणखी 2 ते 3 मिनटं आपण अशाच पद्धतीने हा पाक शिजवून घेऊया. हलकासा आपल्याला गोळी म्हणजे असा हलकासा गोळा त्या पाकाचा झाला पाहिजे, एवढंच आपल्याला करायचं. तर बघू शकता परत मी इथं वाटीमध्ये पाणी घेऊन 2 ते 3 थेंब या गुळाच्या पाकाचे टाकून घेतलेले. आता बघू शकता अशा पद्धतीने हातात घेतलं की याचा गोळा तयार होतो. बघू शकता गूळ पाण्यामध्ये विरघळत नाही, तर अशा पद्धतीची गोळी तयार होते आणि गोळी जास्तही कडक नाही आहे, हलकीशी सॉफ्ट अशी गोळी आहे. जास्त कडक नाही झाली पाहिजे, हलकीशी अशी सॉफ्ट झाली पाहिजे, म्हणजेच आपला पाक परफेक्ट आहे. जास्तही कडक गोळी करायची नाही, तर लाडू खूपच कडक होते. आपल्याला खुसखुशीत असे लाडू करायचे आहेत. तर आपला पाक तयार झालेला आहे. आता लगेचच काय करायचं आपल्याला, गॅस अगोदर बंद करून घ्यायचा आहे आणि मग आपल्या याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे. आता कोणी काय करतं तिळगुळाच्या लाडूमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजलेले टाकतात. तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा इथं टाकू शकता. मी असेच बनवून राहिले. आता फास्टमध्ये आपलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता एकत्रित मिक्स झाल्यानंतर लगेचच काय करायचं आपल्याला, लाडू पटपट वळता यावं त्यासाठी काय करायचं, आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं आहे तर त्या ताटामध्ये आपल्याला असं एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मापाने आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे अशा टाकून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं की लाडू पण एकसारखे होतात आणि लाडू वळवायला पण जास्त टेन्शन लागत नाही. मिश्रण थंड झालं तरी आपण लाडू एकदम सहज बनवू शकतो आणि असं केल्यामुळे एकदम फास्टसुद्धा लाडू बनले जातात. तर ह्या ट्रिकने एकदा नक्कीच करून बघा. तर आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने हे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे. तर बघू शकता किती पटकन हा लाडू व्हायला जातो आहे आणि मेन म्हणजे अजिबात कुठलंही आपल्याला जास्त ताण होत नाही लाडू बनवताना. एकटा माणूससुद्धा पूर्ण लाडू बनवू शकतो, एवढं पटकन आपले लाडू बनवून तयार होतात. तर बघू शकता किती मस्त हा लाडू दिसू राहिलेला आहे, एकदम छान बनून तयार झालेला आहे. आणि लाडू बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबात जास्त जोर देऊन दाबून हा लाडू बनवायचा नाही आहे. हलका हलका हाताने अशा पद्धतीने हा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे. जास्त जोर अजिबात द्यायचा नाही आहे. हलक्या हाताने दाबत हा लाडू अशा पद्धतीने आपल्याला गोलसर असा बनवून घ्यायचा. तर बघू शकता किती मस्त हा लाडू दिसू राहिलेला आहे. एकदम छान, एकदम मस्त खुसखुशीत असे आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बनवले तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अजिबात चुकणार नाही. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आता बघू शकता लाडू तोडण्यावरून सुद्धा समजत असेल किती मस्त खुसखुशीत असे आपले लाडू झालेले आहेत. एकदम मस्त झालेले आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.